5 वाफे मी तयार केले बघा. हे 4 आहेत. आता तुम्हाला स्पष्ट दिसतील, मग अशी दिसत नव्हते. 4 आणि तो एक 5. दसरा झाला की 1-2 दिवसांनी त्याच्यामध्ये बिया वगैरे आपण टाकून देऊ की त्या बरोबर येतील. मग मस्त झाले हालत. नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आणि तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे या शेतामध्ये बघा किती पाणी आलं आहे. तर इथे आम्ही दरवर्षी पालेभाज्या करतो. पालेभाज्या, टमाटर वगैरे, भाजी वगैरे ते सर्व, आणि कांदे वगैरे पण लावतो. या टायमाला आम्ही सुरुवात करतो सर्व गवत वगैरे काढून. पण आता गवतही इतकं वाढलं आहे आणि पाऊस काय उसंत घेत नाही आहे. तर या चिखलामध्ये तर भाजी लावू शकत नाही. तर दसऱ्याच्या नंतर खरी आमची सुरुवात असते. पण हे चिखल सुकायला आधी 1 महिना जाईल. तर खूप उशीर होणार आहे. तर त्याच्यात आम्ही काय ठरवलं की माझी ते थोडी उंचवट्याची जमीन आहे, तिथे पाणी नाही आहे पण गवत होतं. तर अंकिताने आम्ही काल थोडं काढलं. पाऊस थोडा कमी होता, काढलं थोडं काल. आणि आज ती पुढे गेले काढायला. आणि मी पण तिथे चालू आहे. माझ्याकडे बघते तुम्ही, माझ्याकडे कुदल आहे. आम्ही भाजीची तयारी करणार आहे इथे लावायसाठी. आणि पहिल्यांदा वाफे बनवून घेणार आहे आम्ही. तर चला वाफे बनवून घेऊ. कारण इथे नंतर कांदे लावूच, पण सध्या खाण्यापुरती भाजी आम्ही तिथे टाकणार आहे. चला जाऊया. दसरा झाला की 1-2 दिवसांनी त्याच्यामध्ये बिया वगैरे आपण टाकून देऊ की त्या बरोबर येतील. मग तर आता भाजीच्या मांडवाची इकडून तिकडे जायला रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो. पावसाच्यामुळे किती वाट लागली आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व मांडव उलगलं आहे. आता एक शिराळा इथे आहे, फक्त भेंडे आहेत थोडेसे, आणि थोडीशी कारली पण आहेत. सकाळी काढली भाजी थोडीशी, बाकी काय नाही. बघा सर्व खराब झाले, सुकला मांडव बघा. आता बघू, तिथे अंकिता गेली. आता मी पण चाललो आहे. माझा घेवडा वगैरे इथे आहे, त्याचे पण पावसाने 12 वाजवलेत. बघू काय नाही, सर्व फुलंच आहेत. फक्त पाऊस आले की फुलं पडून जातात. चला जाऊया इकडे. ती कुठे मला पण दिसली नाही लगेच. हळद बघा छान झाले, त्याची पण आता बेलणी केली आहे. तुम्हाला दाखवतो. मस्त झाली हळद. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. बेनायला घेतलं आहे. हे बघा इथे सर्व आम्ही बेनलं आहे एवढं दोघांनी, आणि पावसाने एंट्री मारली आहे. त्याच्यामुळे आता काय होणार, जी गवतावर मच्छर असते ना ते उठणार आणि चावायला सुरुवात. तर बघूया, थोडा गेला तर परत थोडं काढू आमचं काम. आता पाऊस गेला आहे आणि आम्ही परत बेनायला सुरुवात केली. हा बघा एवढा भाग बाकी आहे, फक्त एक 15-20 मिनटाचं आहे. हे झालं की आपलं काम झालं. पण बेनायला पण थोडी तकलीफ होते, म्हणजे की जे बरेच दिवस झाले जेव्हा हे कोवळं असतं ना तेव्हा काढायला चांगलं असतं, लगेच निघतं. आता त्याला मुलं आलेत, त्याच्यामुळं हाताला पण दुखतं आहे. आणि इथे तुम्हाला दाखवतो आहे बघा, भांबरूड बघितलं तुम्ही. हा भांबरूड आहे ना, ते काढल्यानंतर तरी तो सारखं येत राहणार. थोडं काही जमिनीत राहिलं तरी पण त्याचा एकच उपयोग, पोपटी लावण्यासाठी. आता थंडीचे दिवस झाले सुरू की इकडे पोपटी सुरुवात होते. मी थोडं करतो आहे काम, आणि कंप्लीट झालं की दाखवतो तुम्हाला कसं दिसतं एरिया. आणि जे छोटे छोटे भेंडे आहेत जे वरती गवताच्या मध्येच ते राहिले होते, तर त्यांना काय जोर नाही मिळाला, ते काढून टाकणार आणि बाकीची जागा मोकळी करून इथे हे करणार, खाली करणार. म्हणजे त्याच्यामध्ये चौकोन करणार, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये पालक, मुळा, मेथी वगैरे, लाल माठ, हिरवा माठ हे सर्व टाकणार. आणि त्याच्यामध्ये कांद्याचं बी पण असणार आहे, ते पण टाकणार आम्ही, म्हणजे ते लवकर तयार होतं. आता हे कंप्लीट झालं की उद्या हे खणून त्याच्यामध्ये 2 दिवसाच्या नंतर आम्ही परत ते बी लावणार. कारण तयार करून ठेवायचे वाफे, आम्ही वाफे म्हणतो त्याला, वाफे तयार करून ठेवायचे. थोडंसं 1-2 दिवस पावसाने ऊन टाकलं की लगेच सुरुवात करायची.
भाजी लावायला, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व. तर आता एवढं बनवून घेतो फटाफट. बरेच दिवस मी वाफेनं बनवलेत आणि खोदकाम पण नाही केलं आहे. त्याच्यामुळं बघूया किती दम लागतो काय ते. थोडे बनवून घेतो, जेवढे जमतील तेवढे आज मी बनवेन. बाकीचे उद्या. पाऊस थोडाच कमीच आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. उद्या कितपत आहे काय माहिती नाही. होते रे हे पण कापून टाक. छोटे भेटते, जास्त मोठे. तर मंडळी 2 वाफे मी बनवले जातात. अर्धाच झाला. थोडी माती ओली आहे, जास्त नाही. तरी पण दम लागला, थोडं थांबलो आहे. बघा तुम्हाला दाखवतो वाफे बनवले. हा एक वाफ आहे आणि त्याच्यामध्ये बांध आहे आणि हा त्या बाजूला एक, असे 2 असे या साईडला पण बनवणार. इकडे 2, इथे एक, म्हणजे 4 होणार. आणि हे इथे काय तुम्ही बघू शकता. बघा इथे झाड आहे ना, तर झाडाच्या खाली काय होत नाही. तर काय करणार आहे, इथे फक्त 2च करणार आणि ह्या साईडला 2 आणि त्या साईडला इकडे ही जागा बरीच आहे. बघा तिथे 2 करणार आहे. आता थोडा वेळ 1 मिनिट आराम करतो आणि नंतर करणार आहे. हवेत बघा छान झाले आहे. त्याची पण आता बेंडणी केली आहे. बघा तुम्हाला दाखवतो. मस्त झाले हालत. आणि आत्ता या साईडला खाण्याला सुरुवात करतो. कुणाल चालला आहे जिममध्ये, त्याच्यासाठी त्याची तयारी असते. नाश्ता वगैरे तो वगैरे करतो आणि नंतर जातो तो 8 साडेआठ पर्यंत येतो. तोपर्यंत बघू जेवढं होईल तेवढं करूया. नंतर मग उद्या थोडं दमादमाने करायला पाहिजे. अंकिताला बोललो, अंकिताने घेतलं आहे रागाने आणि खंते जोरात. तिला माहिती आहे मला दम लागतो. तर हे करून झाल्याच्या नंतर थोडे सुकायला देतात. आज ऊन पडायला सुरुवात होईल. आज थोडं ऊन पडलं होतं, पण कडक ऊन नाही, थोडे अजून मलबच आहे. तर पाऊस कधी येतील माहिती नाही, येईल असं माहिती नाही पाऊस.
ही कुदळ आहे ना, ही मी गावावरून आणली. पूर्ण हे पाईप आहे, ते पाईपला पुढे हे केलं. म्हणजे पहिलं आपल्याकडे कसं लाकडाचा दांडा असायचा. जर त्याला काय झाडाचं पाळ किंवा दगड खायला लागले ते तुटायचं. ह्याचं नो टेन्शन, ते तुटत नाही. म्हणून त्याला 200 रुपये याचे. मस्त आहे. एक एक नवीन नवीन अवजार येत आहे बाजारामध्ये. आणि आपले बिल्डर लोक मित्र वगैरे आहेत गावी, ते नवीन नवीन काय काय उपद्रव करत असतात. त्यांनीच ते बनवून दिलं आहे. ते कॅमेरा धरायला कोण नाही, त्याच्यामुळे काय होतं की मलाच खाण्याचं आहे आणि मलाच करायचं आहे. वाफे पण मलाच बनवायचे. तर स्टँड बघा मी कुठे लावलं आहे. इथं आंबाड्याचं झाड आहे. आंबाड्याच्या झाडावर लागलं आहे बघा, आंबाडे झाडे तिकडे. आता कोण नाही खात. तर हा स्टँड इथं लावला आहे. आणि मग इथून मला इकडचं दाखवता येतं मी काय करतो असं. ते थोडी मेहनत करावी लागणार, मेहनत केल्याशिवाय काय नाही होणार. मला 5 वाफे बनवायचे आहेत. 5 वाफेमध्ये काय आहे की त्याच्यामध्ये पालक, मुळा, लाल माठ, हिरवा माठ आणि त्याच्यामध्ये मेथी टाकायची. 1 वाफा मेथीचा टाकायचा, कारण ग्रीन मेथी खायला जाम चांगली लागते मला. झाली जरा जरा कमी कमी झालं पाहिजे. तीन वाफे झालेत, 3 वाफे खाल्लेत. आता अंकिता गेली पाणी आणायला, तोपर्यंत थोडं दम घेतो परत. भाजी खायची ताजी आणि ऑर्गॅनिक म्हटलं तर मेहनत तर करायलाच पाहिजे. त्याशिवाय काय मिळत नाही. मेहनत पाहिजे पहिल्यांदा खूप. आम्ही याच्या अगोदर याच्यापेक्षा जास्त भाजी करायचे, पण आता जास्त नाही जमत. पण जेवढं जमतं तसं प्रयत्न करायचा भाजी. आज किती दिवसांनी ऊन पडलं आहे बघा. ऊन पडलं आहे हे बघा, दिसतं. खुश आहे मी, कारण मी आता माझं काम चालू केलं आहे इकडे. वाफे बनवायचं. आणि जर आता त्याच्यावर पाऊस पडला तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे थोडीशी माती बसली, नंतर काढू शकतो, असं काय नाही. पण मी तुम्हाला दाखवतो आता. 5 वाफे मी तयार केले बघा. हे 4 आहेत. आता तुम्हाला स्पष्ट दिसतील, मग अशी दिसत नव्हते. 4 आणि तो एक 5. 5 वाफे झाले आहेत. आता काय करणार, 2 दिवस याला असंच ऊन लागू दे. आता लागतं आहे ऊन. 2 दिवस जरा कडकडीत ऊन लागलं की ते ढेकळे असतात ते नरम होतात आणि फुसफुशीत होतात. मग त्याच्यावर काय करणार, माझ्याकडे सेंद्रिय खत आहे आणि गांडूळ खत, ते वरून टाकायचं आणि थोडंसं पंजा वगैरे असं फिरवायचं. मग ते जमिनीच्या आतमध्ये जातं आणि मग त्याच्यावर परत सेंद्रिय खत टाकायचं आणि 1-2 दिवसानंतर बी वगैरे पेरायचं आहे. तर बी वगैरे आता उद्या आणून ठेवणार आहे. आता 2 दिवस हे काम थांबवायचं आहे. जरा सुकू देत माती सुकली की पुढच्या कामाला सुरुवात करता येईल फटाफट. फक्त पावसाने मेहरबानी केली पाहिजे माझ्यावर पण. आणि ज्यांची भातं पिकलेत, कापाची वाट बघतायत, तर त्यांच्यावर पण मेहरबानी होईल. पाऊस गेला तर ते कापून झोडतील. आणि आता जातो मी, अंकिता काय करते बघतो, कारण अंकिताला जमत नाही. तर बघूया ती काय करते तिकडे. मला बोलली येऊ का तिकडे, मी बोललो नको येऊ, मी करतो इथे. तर मला वाटतं ती हे आपलं तुरी आहे तिथे दाखवतो बघा. ऊन येते माझ्या डोळ्यावर. ही तुरीची झाडे झाली ते चांगली आहेत. तर त्याची मुदत ना
भरपूर गवत झालं होतं. हे बघा, तिने काय केलं, हा एक रस्ता पण इकडे साफ केला जायला आणि हे तिने कापलं आणि इथं मध्ये मध्ये असं ठेवून दिलं. हे बघा थोडं मोठं झालं तुमचं झाड, सर्व तुरी झाली. ह्यावर्षी कमी झालेत. आता मी चाललो आहे घरी आणि आज भरपूर दमलो आहे कारण 5 वाफे बनवलेत. एवढं खाण्याचं आहे, खायची गोष्ट नाही आहे कारण रेग्युलर जे काम करतात त्यांना काय वाटत नाही, ते कितीही काम करतात कितीही खातात. पण आपल्यासाठी ते अवघड आहे. पण काम केलंच पाहिजे, नाहीतर भाजी होणार नाही आणि आपल्याला ऑर्गॅनिक भाजी पाहिजे. चला परत भेटू 1-2 दिवसांनी. तर मंडळी, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.